नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना भूगोलाचे ते आकडे लक्षात ठेवणं कधीकधी खूपच बोरिंग वाटतं, बरोबर ना? पण आजचं हे क्विक रिव्हिजन गाईड तुमच्यासाठी एक खराखुरा जॅकपॉट ठरणार आहे. आज आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग अशा काही भन्नाट आणि स्मार्ट ट्रिक्स वापरून पाहणार आहोत की ते तुमच्या कायमचे मेमरीत फिट बसतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट मुद्द्याला हात घालूया आणि या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर एकदम पक्की पकड मिळूया. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर सर्वात आधी दी अल्टिमेट एक्झाम स्ट्रॅटेजी, त्यानंतर सर्वात मोठे विभाग लक्षात ठेवण्यासाठी काही मेमरी हॅक्स, मग विदर्भ आणि कोकणसाठीच्या खास ट्रिक्स, शेवटी एक रॅपिड फायर प्रॅक्टिस क्विज आणि रिव्हिजनसाठी फायनल समरी चीट शीट. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, दी अल्टिमेट एक्झाम स्ट्रॅटेजी. कोणताही मोठा डोंगर सर करायचा असेल ना तर आधी आपला बेस पक्का असावा लागतो. भूगोलाचा पेपर सोडवताना मॅक्रो लेव्हलचे हे 3 आकडे सर्वात महत्त्वाचे आहेत. 6 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे आणि 358 तालुके. बस हे 3 आकडे डोक्यात अगदी फिक्स करून टाका. कोणतंही कन्फ्युजन नको. 6, 36 आणि 358 हे आकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेचा एकदम भक्कम पाया आहेत. आता क्षेत्रफळानुसार विभागांचा हा उतरता क्रम खरोखर लक्षात घेण्यासारखा आहे. यासाठी एक एकदम सोपी ट्रिक सांगतो, ऐका. औरंगाबाद नावाने पुणे नागपुरातून अमरावतीला कोकणात गेले. जुन्या नावाचा वापर या ट्रिकमध्ये केलाय जेणेकरून वाक्य सोपं वाटतं. म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा, त्यानंतर नाशिक, मग पुणे, नागपूर, अमरावती आणि सर्वात शेवटी कोकण. मोठ्याकडून छोट्याकडे अशी कल्पना करणं ही एक सिद्ध झालेली एक्झाम हॅक आहे आणि ती खूप कामी येते. आता वळूया पुढच्या भागाकडे, जे आहेत आपले सर्वात मोठे विभाग आणि त्यांच्यासाठीचे मेमरी हॅक्स. हा आहे पहिला आणि सर्वात मोठा विभाग, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा. आता ट्रिक नीट ऐका हा. उस्मानने जाळलेल्या बीडच्या लाडूत परभणीचा हिंग आणि नांदेडचे गूळ होते. आता मनातल्या मनात जरा डिकोड करण्याचा प्रयत्न करा बरं. 1, 2, 3 आणि हे आहेत ते जिल्हे. उस्मान म्हणजे धाराशिव, जाळलेल्या म्हणजे जालना, मग बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि गुळ म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या विभागात राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत म्हणजे 8 आणि सर्वात जास्त तालुकेसुद्धा आहेत म्हणजे 76. हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे, हे पक्क लक्षात ठेवा. आता पुढचा विभाग आपला नाशिक विभाग. यासाठीची ट्रिक एकदम साधी आहे. अहमदने नाशिकच्या जळगावात धुळे आणि नंदुरबार पाहिले. अगदी सोपं वाक्य आहे ना? चला लगेच मनात जिल्हे ओळखून घ्या पाहू. बरोबर ओळखलत. नाशिक विभागात 5 जिल्हे आणि 54 तालुके आहेत. म्हणजे अहिल्यानगर, त्यानंतर नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. आता इथे एक अतिशय महत्त्वाची बोनस फॅक्ट तुम्हाला सांगतो. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि तो याच विभागात येतो. परीक्षेसाठी हा पॉइंट एकदम VIP आहे बरं का. आता आपण वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजेच पुणे विभागाकडे. इथली ट्रिक तर अगदीच सरळ आहे. पुण्याच्या सोलापूरचे सांगली आणि सातारा कोल्हापूरला गेले. डिकोड करण्यासाठी फक्त 2 सेकंड देतेय. एकदम बरोबर. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे ते 5 जिल्हे आहेत. इथे 58 तालुके आहेत जे नाशिक विभागाच्या 54 तालुक्यांपेक्षा थोडेसे जास्त आहेत. म्हणजे बघा, दोन्हीकडे जिल्हे 5च आहेत पण तालुक्यांच्या संख्येत थोडासा फरक आहे. हा फरक नक्की लक्षात ठेवा, इथेच कन्फ्युजन होतं. पुढचा टप्पा, विदर्भ आणि कोकण ट्रिक्स. चला मोमेंटम असाच टिकून ठेवूया. पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर विभाग. ही ट्रिक जरा एका लयीत लक्षात ठेवा. नागपूरच्या वर्ध्यातून चंद्रपूर आणि गडचिरोलीचे भंडारे गोळा केले. चला डिकोड करायला सुरुवात करा बरं. चला चेक करूया. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि ट्रिकमधल्या गोळावरून गोंदिया. हे गोळा आणि गोंदियाचे कनेक्शन डोक्यात एकदम पक्क बसवा. या विभागात एकूण 6 जिल्हे आणि 64 तालुके येतात. क्लिअर? आता पश्चिम विदर्भ म्हणजेच अमरावती विभाग. ट्रिक आहे, अमरावतीची बुलढाणा आणि अकोला वाशिमच्या यवतमाळला भेटली. ही ट्रिक मनातल्या मनात पक्की करा, वेळ देतोय थोडा. तर इथे आपल्याला मिळतात 5 जिल्हे आणि 56 तालुके. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ. मित्रांनो, आपली ही रिव्हिजन एकदम फास्ट पेस चालू आहे कारण तुम्हालाही माहितीये परीक्षेत वेळेला किती महत्त्व असतं.
आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा विभाग म्हणजे कोकण. पालघरवरून ठाण्याची, मुंबई रायगडावरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला गेली. ह्या ट्रेकचं सर्वात भारी वैशिष्ट्य माहितीये काय आहे? ही ट्रेक जिल्ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा अगदी अचूक क्रम सांगते. किनारपट्टीवरील हा क्रम परीक्षेत अनेकदा विचारला जातो, त्यामुळे हे अगदी तोंडपाठच करून ठेवा. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आहेत. पण थांबा, इथे एक मोठा कॅच आहे. जरी इथे 7 जिल्हे असले तरी तालुके सर्वात कमी आहेत, म्हणजे फक्त 50. आणि हो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा राज्यामध्ये सर्वात लहान विभाग आहे. हे असे जे विरोधाभास असणारे फॅक्ट्स असतात ना, ते परीक्षेत हमखास विचारले जातात. त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा. आता वेळ झाली आहे रॅपिड फायर प्रॅक्टिस क्विजची. बघूया तुमच्या किती लक्षात राहिले ते. प्रश्न एकदम लक्ष देऊन ऐका. असा कोणता विभाग आहे ज्यामध्ये बरोबर 5 जिल्हे आहेत, पण त्यामध्ये संपूर्ण राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा येतो? उत्तर विचार करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 सेकंद आहेत. 1, 2 आणि 3. आणि अचूक उत्तर आहे नाशिक विभाग. नाशिकमध्ये 5 जिल्हे आहेत आणि तिथेच अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. अशा प्रकारचे 2 स्तरीय प्रश्न, ज्याला आपण लेयर्ड फॅक्ट्स म्हणतो, ते प्रवेश परीक्षांमध्ये अनेकदा ट्रॅप म्हणून वापरले जातात. तिथे अजिबात गोंधळून जायचं नाही. चला, आता आपण आलोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, फायनल समरी चीट शीट. ही जी चीट शीट समोर दिसतेय ना, आत्ताच्या आत्ता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी रिव्हिजन करण्यासाठी यापेक्षा उत्तम साधन तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक विभागाचे जिल्हे आणि तालुक्यांची संख्या इथे एका नजरेत तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेल्या सर्व ट्रिक्सपैकी कोणती ट्रिक तुमच्या डोक्यात सर्वात लवकर फिट बसली, या ट्रिक्सचा सराव असाच चालू ठेवा. परीक्षेमध्ये जेव्हा हे प्रश्न तुमच्या समोर येतील, तेव्हा या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच आठवतील आणि तुमचे मार्क फिक्स करतील. असाच जोमाने अभ्यास करत राहा आणि आगामी सर्व सरकारी परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यश नक्कीच तुमचंच आहे. ऑल द बेस्ट.